श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचा दिवस स्वामीमय जावो. तर आजचा आपला व्हिडिओ आहे गुरुचरित्र पारायण मधला 11वा अध्याय. 11व्या अध्यायाचं महत्व आणि 11वा अध्याय का वाचला जातो. परमपूज्य सद्गुरु गुरु माऊलीने आपल्याला सांगितलेलेच आहे 11व्या अध्यायाचे महत्व. तुम्ही जर केंद्रात जात असाल, आरतीला जात असाल तर तुम्हाला माहित असतं आपल्यावर येणारं संकट, आपल्यावर येणारी आपत्ती जर टाळायची असेल, जर आपल्याला त्यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला हा गुरुचरित्राचा 11वा अध्याय वाचावा लागेल. 11व्या अध्यायाचं पठण करेल त्याला नक्कीच प्रचिती आहे. तर 11व्या अध्यायाची महती काय असते बघा. 11व्या अध्याय हा कशाची म्हणजे कशा बाबतीत आहे आणि कशामुळे आपल्याला त्याची प्रचिती येते. तर त्याची नरमणूक कशी मर्य प्रेमात जाऊ शकते. विषयाचे सांस्कृतिक अर्थ आणि त्याचे सामर्थ्य नवीन आयाम हळूवारतेने एकत्र करते. तुम्ही हास्यशोधक असाल, भक्त असाल अथवा अध्यात्माच्या पथावर प्रथम पाऊल उचलणारे असाल, तुम्हाला कशाचे भास होत असेल, ज्ञान तुमच्यासाठी हद्दपार प्रेरक असेल, रिसामे पुस्तकात विक्रो झलक घेतले असाल, अद्भुत पंचमुखी अंतामध्ये झणाणलेला असाल तर चटकदार अनुभव उमटण्यास गुरुचरित्र आपल्याला मदत करत असतं. गुरुचरित्राच्या गूढ परिच्छेदात खोलवर अर्थ कसा ओळखावा हे तुम्हाला सांगते. आदिशक्तीच्या संदेशांची गंमत आणि फलितातून जीवनातील शुभ आशीर्वाद कसे ग्रहण करायचे. आपण वाचताना एका शब्दाचा कसा अर्थ त्याचा कार्यरत करत घ्यायचा हे तुम्हाला गुरुचरित्र वाचल्यानंतरच कळेल. वाचायचे म्हणून वाचायचे नाही. एक त्यातला ओळ, एक त्यातली शब्द अतिशय महत्वाचे आहेत. जर ते तुम्हाला उलगडत नसतील तर माझा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. म्हणजे तुम्हाला 11व्या अध्यायात कशाची माहिती आहे, कशासाठी आहे आणि आपले प्रश्न कसे सोडवले जाणार आहे हे समजून जाईल. तर 11व्या अध्यायात कार्यरत विचार, सातत्य, महाराजांच्या शिकवण्यावर शिकवण्यात आलेले सातत्याचे मार्ग सुनावी. आपल्यावर 11व्या अध्यायाचा ठसा उमटलेला असतोय. मोहक माहितीने आपली जीवनशैली उजाळली जाते. चरित्र मधल्या 11व्या अध्यायामध्ये गुरुचरित्राचे महत्व खूप अनन्यसाधारण आहे. यातील तत्वे विचारधारासह अध्यायाची गूढता खुलवली जाते. जातक शुद्धीकरण याकरता खेळून पुढे जाणाऱ्या दाक्षिणात्य तत्वज्ञानाचे यात थोडक्यात विश्लेषण केलेले आहे. या अध्यायात आपल्या आत्मिक प्रवासाला नवीन वळण देण्याचे काम करत असते. आध्यात्मिक मार्गात आपण पोचलो जातो. हा अध्यायाचे पठण नुसते पठण नाही तर आपल्याला साक्षात गुरु माऊलींचं, दत्त महाराजांचं दर्शन घडल्यासारखं होतं, त्यांचे चरण स्पर्श केल्यासारखं होतं. या अध्यायाचं वाचन अत्यंत लाभदायक असते. साधकांसाठी जी महत्वाची रचना असते ते देखील या अध्यायात आहे. आपल्या आध्यात्मिक प्रवासात गुरुचरित्राचा 11वा अध्याय लहानोदा आहे. या अध्यायामध्ये गुरुचरित्राच्या ह्या 11व्या अध्यायाचे ग्रहणार्थ व मूल्य यांच्यावर विस्तृत माहिती केलेली आहे. दरम्यान आध्यात्मिक ज्ञान तुम्ही जितकं मिळवता येईल तितकं यामार्फत तुम्हाला मिळालं जाईल. विसंगत उद्देशातून यात बोध समाप्ती साधली गेलेली आहे. परमपूज्य सद्गुरु माऊलींनी ही महिलांना आपल्या थोडक्यात त्याचं आत्मपरीक्षण, आत्मज्ञान कसं घेता येईल हे या पूर्ण गुरुचरित्रात विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक ओवीत त्याचा अर्थ दडलेला आहे. परंतु 11व्या अध्यायात फारच माहिती आहे. अत्यंत समुद्र अश्वंतांनी भरलेले हे शब्द आपल्याला या 11व्या अध्यायाचं मार्गदर्शनाचं काम करून देतात. हे अनुभव तुम्ही वाचताच घ्यायचेला. यात एक नवीन दृष्टिकोन विकसित झालेला असतो. जीवनात परिवर्तन घडवणारे कडपदार असे अनुभव येत असतात. जर तुम्ही गुरुचरित्र नित्यनेमाचे पठण करत असाल तर तुम्हाला भरपूर असे अनुभव येत जातील. अनुभव घ्या, गुरुचरित्र पारायण करतच राहा. परंतु 11वा अध्याय जर गुरुवारी किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दररोज जर पठण केले तर तुमचे बरेचसेच प्रश्न सोडवले जातील. ह्या अध्यायात संपूर्ण माहिती खूप
प्रश्न सोडवणारी अशी आहे की जसे दत्त महाराजांच्या हृदयापर्यंत आपली हाक जाईल असा हा अध्याय आहे. आध्यात्मिकच्या मार्गावर वादळ बनलेल्या या अद्भुत विचारधारेवर या एक अलौकिक भेट आहे. या चरित्राच्या 11व्या अध्यायाचे सखोल विश्लेषण करून आपल्या गुरुमाऊलींनी जीवनात काय योगदान आहे याबाबत पूर्ण माहिती करून दिल्याचं काम केलेलं आहे. पुस्तकातील शिक्षणाचा गोड व स्पष्ट अर्थाचं प्रकाशन आपल्याला जसे महती देऊन जात असते, तसेच जर 11व्या अध्यायातील महती परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊलींनी साधक शब्दात केलेली आहे. फक्त ते तुम्ही मनापासून वाचा, मन लावून वाचा, शांततेत एकांतात वाचा आणि ह्या 11व्या अध्यायाचा लाभ घ्या. खरंच तुमचे दीर्घकाळ प्रश्न काही असतील तर सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊलींचे हितगुज वारंवार बघत जावा आणि थोडे छोटे मोठे तोडगे करायला जर तुम्ही चालू केले तर तुमचे निश्चितच प्रश्न सुटले जातात. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही 11व्या अध्यायाचे पठण करू शकता. ह्या 11व्या अध्यायाला नियमावली नसते बरं का. म्हणजे तुम्ही सकाळी वाचू शकताय, दुपारी फक्त 12 ते 12:30चं टायमिंग सोडून तुम्ही वाचू शकताय किंवा संध्याकाळी जर तुम्ही वाचू शकताय. तुम्ही बाहेर जॉबला जात असाल तर तुम्हाला मोबाईलवर 11व्या अध्यायाचं YouTubeवर काढू शकताय किंवा Googleवर सर्च करून घेऊ शकता. मिळेल त्यावेळेस जर तुम्ही 11व्या अध्यायाचं पठण केलं तर तुमच्या येणाऱ्या मार्गात आर्थिक प्रश्न, कुणाला मुलांचा प्रश्न असतो, कुणाला लग्नाचा प्रश्न असतो, कुणाच्या घरात आर्थिक चणचण असते, तर कुणाच्या घरात खूप कटकटी असतात. भरपूर प्रश्न असतात संसार मार्गात. घरात प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी प्रश्न असतो, कुठला ना कुठलं तरी संकट असते. त्याचे कारण फक्त एकच, सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं हात धरणे, त्यांच्या मार्गावर चालणे, त्यांचे सेवा करणे आणि केंद्रात जाऊन आपण प्रत्येक आरतीला आपली उपस्थिती धारण करणे, जसा वेळ मिळेल तसे स्वामी महाराजांचे नामस्मरण करणे आणि या गुरुमाऊलींनी सांगितलेले छोटे मोठे तोडगे करण्याचा प्रयत्न करणे. 11वा अध्याय काही फार मोठा नाही, 15 मिनिटात वाचून जातो आणि ह्याची तुम्हाला प्रचिती निश्चितच येईल. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमचे सगळे प्रश्न सोडो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आणि जर तुम्हाला माझे PC स्पिरिच्युअल मराठी चॅनल आवडत असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक सेवेकऱ्यापर्यंत जर माझे व्हिडिओ पोहोचले गेले, माझ्या व्हिडिओमार्फत जर त्यांचे प्रश्न सुटत गेले तर मलाही कुठेतरी स्वामी माऊली सेवा केलेली याचा लाभ लागेल आणि तुम्हालाही कुठेतरी स्वामी माऊलींची पुण्याई लागेल. सर्वांना स्वामीमय दिवस जावो. श्री स्वामी समर्थ.